कारण एका आईच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे। आणि म्हणून मला वाटतं की आई तुझ्या आयुष्याची किती गाऊ गाणी, आई तुझ्या आयुष्याची किती गाऊ गाणी, माझी ज्ञानेश्वरी तुझ्या मुखातील वाणी, माझी ज्ञानेश्वरी तुझ्या मुखातील वाणी। एका आईचा एका लेकीला मिळालेला हा आशीर्वाद आहे आणि तो मी विनम्रतापूर्वक स्वीकारते आहे या ठिकाणी। आणि आत्ताच विभूते सरांनी सांगितलं की इथे पुरस्कार मिळाला की खूप सन्मानाचे आणि महत्त्वाचे पुरस्कार मिळतात। या घटनेकडं, या वाक्याकडं मी फार आशेने पाहते आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये। निश्चितपणे हे सर्वांच्या बाबतीत खरं ठरू दे, या सगळ्यांनाच माझ्या शुभेच्छा आहेत। कोणताही पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा त्या लेखकाला, त्या लिहिणाऱ्याला लेखणीचं बळ मिळत असतं, पण त्याचबरोबर एक जबाबदारीची जाणीव सुद्धा त्यामध्ये निर्माण होते की इथून पुढे जे आपण लिहिणार आहोत ते खूप चांगलं लिहिलं पाहिजे, याच्यापेक्षा चांगलं लिहिलं पाहिजे आणि समाजाच्या माणसांच्या जवळ जाणारं लिहिलं पाहिजे। कारण वेदनेवर उपचार करणारा डॉक्टर देवापेक्षा कमी नसतो, माझ्यासाठी तशी कविता आहे। माणसाला शरीरासाठी अन्न लागतं, पाणी लागतं, तशी माणसाच्या मनाची सुद्धा एक भूक असते आणि ही मनाची भूक भागवण्याचं काम आपलं साहित्य करत असतं, कथा करत असते, कादंबरी करत असते। आणि म्हणून कविता मला एखाद्या नदीसारखी वाटते। नदी निरंतर वाहत असते, नदीच्या पात्रामधील, नदीच्या काठावरचं जे सगळं भलं बुरं वाईट आहे ते सगळं सोबत घेऊन जात असते। कविता तशी निरंतर वाहत असते आपल्या काळजातून, कारण काळजाची, हृदयाची भाषा ही कविता असते। आपल्यामधील जे सुख आहे, हर्ष आहे, दुःख आहे, वेदना आहे, हे सर्व वाहून कविता आपल्या शब्दांबरोबर नेत असते आणि माणसाच्या मनाचा तळ नितळ करत असते। इतकी माझ्यासाठी कविता काळजातली आहे, जवळची आहे। दिलीप पुरुषोत्तम चित्रे एका ठिकाणी म्हटलेले होते की कवीला आत्मचरित्र लिहिण्याची गरज नाही, कारण कवीच्या शब्दातून त्याचं जीवन प्रकट होत असतं। म्हणजे जेव्हा एखादा लेखक लिहित नसतो, कवी लिहित नसतो, तेव्हा तो आपल्यासारखा एक सर्वसामान्य माणूसच असतो आणि त्यामुळे त्याच्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे, जो भोवताल आहे, त्याचा सगळ्याचा परिणाम त्याच्या मनावर होत असतो। मग त्यामध्ये नात्यातील ताणेबाणे असतील, शोषणाची दाहकता असेल, हे सगळं तो कवी, तो लेखक अनुभवत असतो। म्हणून माझ्या नातीवांस होताना ह्या कविता संग्रहामध्ये जे कवितेचं पर्यावरण येतं ते हा भोवताल आहे, हे माणसांचं जगणं। यातली कोणतीही कविता ठरवून लिहिलेली नाही। नात्यांचं जे कोरडेपण आहेत ते आपल्या आसपास आपण अनुभवत असतो, जगण्यात अनुभवत असतो, आपल्या कुटुंबामध्ये अनुभवत असतो। आणि म्हणून आजकाल मी प्रवासाला निघत असताना स्टँडवर मला एक बाई गाठ पडली, जी माझ्या ओळखीची होती, माझ्या गावातली होती। डोळे भरून तिनं सांगितलं की माझा मुलगा 7 वर्षे माझ्याबरोबर बोलत नाही। त्या आईची वेदना काय असेल, हे विषय जे आहेत त्या माणसाच्या बाईच्या जगण्यातले आहेत। म्हणून मला मिरेवाड सरांसारखा एखादा मुलगा जो आईच्या नावाने पुरस्कार देतो, तो एखाद्या श्रावण बाळासारखा वाटतो। हे खूप मोठं काम आहे। आईचं स्मरण करणं ही खूप पुण्याची गोष्ट आहे आणि म्हणून हा आईच्या ममते इतकाच पवित्र मला पुरस्कार वाटतो। कारण लेखकाला जे जाचतं, जे डसतं, जे टोचतं ते कवीच्या कवितेतून येत असतं, लेखकाच्या लेखणीतून येत असतं, कथेतून येत असतं। आणि म्हणून माझ्या कवितेचा जो आशय आहे तो बाईच्या जगण्यातला आशय आहे, तिच्या संघर्षाचा आहे। माझ्या कवितेतली बाई स्त्रीवादाबद्दल बोलत नाही, मोठमोठी भाषणं करण्याची तिची पद्धत नाही। माझी बाई जगण्याला भेटते, माझ्या कवितेतली बाई जी आहे ती वेदनेला भेटते। माझ्या कवितेमध्ये माणूस शोधण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। नाती वांज होताना यातूनच मला सुचवायचं आहे की नको आहे आपल्याला तिकडे जायला, आपल्याला नाती जपली पाहिजे। आणि म्हणून माणसाच्या संघर्षाचा जेव्हा आपण केंद्रबिंदू पाहतो आणि जेव्हा त्याचं विस्कटलेपण पाहतो, त्याचा कुठंतरी उत्तर हे नात्यांच्या मध्ये असतं। पण नाती जपली पाहिजे आणि नाती जपण्यासाठी नाती आपल्याला वांज होऊ द्यायची नाही। आणि म्हणून माझी कविता या शीर्षकाने आलेली आहे। मी पुनश्च एकदा मनपूर्वक आपल्या सर्वांचं आभार मानते, कारण पुरस्कार कुणी घेतला आणि कुणाला दिला
याच्या इतकंच पुरस्कार कुणी दिला हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि कुणाच्या हस्ते मिळाला हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ही सगळी साहित्य क्षेत्रातली मान्यवर माणसं आहेत, यांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतो आहे म्हणजे निश्चितपणे या पुरस्काराकडे, या कविता संग्रहाकडे सर्वजण तितक्याच गंभीरपणे भविष्यकाळात सुद्धा पाहतील हा निश्चितपणे मला आशावाद वाटतो. आणि बाईच्या जगण्याचा उत्सव व्हावा, तिच्या संघर्षाच्या व्यथा कमी व्हाव्यात यासाठी मी सर्व लेखकांनी प्रयत्न करावेत, लिखाण करावं यासाठी शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देते, आभार मानते. धन्यवाद.